नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपलं स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण पायाला होणाऱ्या कुरूप किंवा ज्याला आपण गोखरू असंही म्हणतो याबद्दल बोलणार आहोत. ही एक सामान्य समस्या आहे, पण होणारा त्रास मात्र खूप जास्त असतो. तर आज आपण यामागची कारणं आणि त्यावरचे सोपे उपाय सविस्तर जाणून घेऊया. तुम्हाला कधी असं झालंय का की चालताना पायाच्या तळव्याला सतत काहीतरी टोचल्यासारखं वाटतंय? अगदी असं वाटतंय की चपलीत एखादा खडा आलाय. मग आपण चप्पल काढून झटकून पाहतो, पण तिथे काहीच नसतं. खूप विचित्र आणि त्रासदायक भावना असते ही, नाही का? खरं तर ही टोचण्याची भावना पायाच्या त्वचेखाली तयार झालेल्या एका कडक गाठीमुळे येते आणि याच गाठीला आपण कुरूप किंवा गोखरू असं म्हणतो. आता सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका. हे दिसायला जरी थोडं विचित्र असलं तरी हा काही पायाचा कॅन्सर वगैरे नाही. पण हो, एक खरंय की यामुळे होणाऱ्या वेदना मात्र कधीकधी असह्य होऊ शकतात. तर चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे कुरूप म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पायाला होतच का? यामागचं खरं कारण काय आहे? चला शोधूया. आणि इथेच आहे खरी गंमत. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कुरूप हा खरं तर आजार नाहीच. हो, ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे. म्हणजे आपलं शरीर स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करतंय. मग शरीर स्वतःला कशापासून वाचवतंय? तर सततच्या दाबापासून. जेव्हा पायाच्या एखाद्या विशिष्ट भागावर जमिनीचा किंवा आपल्या चपलेचा सतत दाब पडतो किंवा घर्षण होतं, तेव्हा तिथली नाजूक त्वचा स्वतःचा बचाव करण्यासाठी जाड आणि कडक व्हायला लागते. खूप कठ्ठ बूट घालणं किंवा एकदम सपाट आणि कडक सोलच्या चपला वापरणं, या सगळ्यामुळे एकाच जागी दाब वाढतो आणि तिथेच हे कुरूप तयार होतं. पण याच कुरूपाबद्दल समाजात काही धोकादायक गैरसमज पसरलेले आहेत. चला तर आता काही गैरसमज आणि त्यामागचं सत्य काय आहे ते पाहूया. यातला सगळ्यात मोठा आणि धोकादायक गैरसमज म्हणजे ब्लेडने कापून टाकलं की कुरूप कायमचं जातं. ही एक खूप खूप मोठी चूक आहे. असं केल्याने फक्त वरची जाड झालेली त्वचा निघते आणि आपल्याला तात्पुरता आराम मिळतो. पण यामुळे इन्फेक्शन किंवा सेप्टिक होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत त्या जागेवर दाब पडणं थांबत नाही, तोपर्यंत ते कुरूप पुन्हा पुन्हा येणारच. म्हणजे वरून त्वचा कापून मूळ समस्येवर काहीच तोडगा निघत नाही. आता दुसरा एक गैरसमज, तो म्हणजे कुरूप संसर्गजन्य आहे आणि ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतं. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कुरूप हे दाबामुळे होतं, ते कोणत्याही प्रकारच्या संसर्गाने पसरत नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. काही प्रकारचे व्हायरल वॉट्स, ज्याला आपण चामखीण म्हणतो, ते दिसायला हुबेहूब कुरूपासारखेच दिसतात. आणि हो, ते मात्र संसर्गजन्य असू शकतात. त्यामुळे ह्या दोन्हींमधला फरक ओळखणं गरजेचं आहे, कारण दोघांवरचे उपाय पूर्णपणे वेगळे आहेत. मग आता प्रश्न उरतो की जर ब्लेडने कापणं इतकं धोकादायक आहे, तर या कुरूपावर सुरक्षित उपाय तरी काय आहेत? काळजी करू नका, काही सोपे आणि सुरक्षित उपाय आहेत जे आपण घरीच करू शकतो. पहिलं, पाय कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा, जेणेकरून त्वचा नरम होईल. दुसरं, त्वचा नरम झाल्यावर प्युमी स्टोनने ती जागा हळूवारपणे घासा. आणि तिसरं, त्यावर औषधी कॉर्न कॅप लावा. आता ही कॉर्न कॅप नक्की काय करते? तर यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड नावाचे एक घटक असतो. याचं काम काय, तर कुरूपाच्या कडक आणि जाड झालेल्या त्वचेला हळूहळू मऊ करून तिला काढून टाकण्यास मदत करणं. पण हे सगळे झाले तात्पुरते किंवा वरवरचे उपाय. जर ही समस्या तुम्हाला मुळापासून घालवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी उपाय फक्त एकच आहे, आपली पादत्राणे म्हणजे चक्कल किंवा बोट बदलणे. आणि हेच या समस्येवरचं खरं उत्तर आहे. नेहमी मऊ, सोल असलेली चप्पल किंवा बूट वापरा. शक्य असल्यास MCR म्हणजेच मायक्रोसेल्युलर रबरपासून बनवलेली पादत्राणे शोधा. आणि हो, घट्ट, अरुंद किंवा कडक, सपाट चपला वापरणं पूर्णपणे टाळा. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर सूचना. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनी कृपया पायाच्या कुरूपावर स्वतः घरी कोणतेही उपाय करू नयेत.
मधुमेही रुग्णांना पायाला झालेली जखम लवकर बरी होत नाही. त्यामुळे त्यांनी असा कोणताही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. आपल्या पायांवर येणारे हे छोटे मोठे बदल, जसे की हे कुरूप, आपल्याला आपल्या एकूण आरोग्याबद्दल आणि आपल्या जीवनशैलीबद्दल काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा कधी विचार केलाय का? कृपया लक्षात घ्या, या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद.